गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, तोच म्हणजे लिगामेंट्स ऑफ द युरिनरी ब्लॅडर. नाव हा टॉपिक का महत्त्वाचा आहे? बिकॉज याच्यावरती 5 मार्करला 100% SAQ बसू शकतो. SAQ पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा खूप इम्पॉर्टंट आहे. LAQ मध्ये प्रोबॅबली जर आला तर तुम्हाला एंटायर युरिनरी ब्लॅडर सोबत येईल, पण इंडिव्हिज्युअल मध्ये जर लिगामेंट्स विचारले तर ते SAQ ला 100% ते तुम्हाला विचारू शकतात. तर सगळ्यात आधी आपण स्टार्ट करूया. लिगामेंट्स ऑफ युरिनरी ब्लॅडर मध्ये दोन टाइपचे लिगामेंट्स आपल्याला माहिती पाहिजे. एक असतात ट्रू लिगामेंट्स, एक असतात फॉल्स लिगामेंट्स. आता ट्रू लिगामेंट्स म्हणजे काय आणि फॉल्स लिगामेंट्स म्हणजे काय? ट्रू लिगामेंट्स म्हणजे फॉर्म्ड बाय द कंडेन्सेशन ऑफ पेल्विक फेशिया. आता पेल्विक फेशिया, आता फक्त पेल्विक नाही, जेवढे पण रिस्पेक्टिव्ह फेशियाज असतील त्याच्या कंडेन्सेशननी जे फॉर्म झालेले असतील त्याला आपण म्हणू ट्रू लिगामेंट. आणि ते प्रॉपर सपोर्टचं काम करतात. इट प्रोव्हाइड सपोर्ट टू द ब्लॅडर. आता ब्लॅडर कसं आहे, त्याला धरून ठेवावं लागतो ना आपल्याला, तर ते धरून कोण ठेवतं? लिगामेंट्स धरून ठेवतात. तर हे प्रॉपर सपोर्ट प्रोव्हाइड करतात. आणि त्यांना सोडून जे फॉल्स लिगामेंट्स असतात, इट इज फॉर्म्ड बाय द पेरिटोनियल फोल्ड्स. तर पेरिटोनियल फोल्ड्सनी फॉर्म झालेले असतात. आता फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला लिव्हर कडे घेऊन गेले तर लिव्हर मध्ये पण फाल्सिफॉर्म होता. Falciform was also formed from the peritoneal fold. So is it a true ligament or is it a false ligament? Yes, of course, it is also a false ligament because it does not help in supporting the liver. It is just a covering present on the liver. Correct. So it does not give any support to the bladder or any other thing. So two type of ligaments तुम्हाला इथं ब्लॅडरच्या केसमध्ये तरी लक्षात ठेवायचे, कोणकोणते? ट्रू लिगामेंट्स अँड फॉल्स लिगामेंट्स. क्लिअर? त्यानंतर आपल्याला ट्रू लिगामेंट्स थोडे डिटेल मध्ये बघायचे. सगळ्यात आधी आहे ट्रू लिगामेंट्स. टोटल किती आहेत? नंबर मध्ये 9. हा नंबर पाठ करून घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये MCQs विचारले जातात. ट्रू लिगामेंट्स किती आहेत? तर 9. मीडियन अम्बिलिकल लिगामेंट किती आहे? 1 सिंगल. इट एक्सटेंड्स फ्रॉम द अपेक्स टू द अम्बिलिकस. आता याला लक्षात घ्यायला माझ्याकडे एक डायग्राम आहे तुमच्यासाठी. सो ही जी डायग्राम तुम्हाला इथे दिसत असेल, आता ही जी डायग्राम आहे ह्यात आय थिंक ते दिलेलं नाहीये मीडियन अम्बिलिकल लिगामेंट, बट सिंपल सी डायग्राम आहे. हे बेसिकली बॉडीला कुठे कट केलेलं आहे? जर ही माझी बॉडी आहे, ठीक आहे, आणि इथं काय माझी, याच्या खाली माझ्या ब्लॅडरची पोझिशन आहे, तर हे बेसिकली इथं कट केलेलं आहे. हा, सो व्हॉट इज दिस? दिस इज द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द pelvis region, thus showing us the position of the bladder and its attachment with the ligaments. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण काय म्हणू? मीडियन. आता हा जो एरिया आहे, दिस इज द ब्लॅडर, दिस इज द युटेराइन सर्विक्स अँड दिस इज द रेक्टम. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं होतं? मीडियन अम्बिलिकल लिगामेंट. सो बेसिकली तो मध्ये असतो, अपेक्स पासून स्टार्ट होतो. आता अपेक्स पासून आहे म्हणून इथं दाखवलेला नाहीये, बिकॉज अपेक्स तुम्हाला माहितीये ब्लॅडरचा एकदम खाली असतो, तर तिथून जे स्टार्ट असतो त्याला आपण म्हणू मीडियल अम्बिलिकल लिगामेंट. ओके. मीडियन अम्बिलिकल लिगामेंट एक्सटेंड्स फ्रॉम द अपेक्स टू द अम्बिलिकस. तर मी तुम्हाला असं, आता जे ब्लॅडर असतो, आता मी तुम्हाला ब्लॅडर दाखवते फक्त बेसिकली. सो हा आपला ब्लॅडर असतो, तर ब्लॅडरचा ह्या पार्टला अपेक्स म्हणतात. तर तिथून स्टार्ट होऊन तो अम्बिलिकस पर्यंत जातो, तर त्याला आपण काय म्हणू? मीडियन अम्बिलिकल लिगामेंट. हा एकच असतो कारण की अपेक्स एकच आहे. त्यानंतर मीडियल प्युबोप्रोस्टॅटिक लिगामेंट, हे किती असतात? 2 असतात. इट एक्सटेंड्स फ्रॉम बॅक ऑफ प्युबिक बोन टू प्रोस्टॅटिक शीट. आता हा तुम्हाला कदाचित प्रेझेंट असेल. So as you can see, हा मीडियल अँड लॅटरल दोन्ही इकडे क्लिअरली विजिबल आहे. मीडियल प्युबोप्रोस्टॅटिक लिगामेंट, हे बघा प्युबोप्रोस्टॅटिक शीथ पर्यंत चाललंय. सो दीज आर दी मीडियन अँड दीज वन्स आर दी लॅटरल प्युबोप्रोस्टॅटिक. आणि जे खालून खाली, जे सगळ्यात खालून तिथून बॉटम मधून कुठं तरी जाईल, तर त्याला आपण म्हणू मीडियन अम्बिलिकल लिगामेंट. बघा दोन्ही क्लिअरली इथं विजिबल आहे. ठीक आहे, इथं लिहिलं पण आहे.
So it extends from back of pubic bone to prostatic sheath. In females, it is replaced by medial pubovesical ligament because of course females मध्ये prostatic sheath present नसते, since त्यांच्यामध्ये प्रोस्टेटच प्रेझेंट नसतो तर प्रोस्टेटिक शीथ पण प्रेझेंट नसते, म्हणून ते वेसिकल्स मध्ये जाऊन अटॅचमेंट होते त्याची. ठीक आहे, हे तुम्हाला थोडं डिफरन्स आहे ते लक्षात ठेवायला लागेल, काही ऑप्शन नाहीये. त्यानंतर लॅटरल प्युबोप्रोस्टॅटिक लिगामेंट, हे पण मी तुम्हाला दाखवलं. इट एक्सटेंड्स फ्रॉम आर्च ऑफ पेल्विस कॅव्हिटी टू द प्रोस्टेटिक शीथ. ठीक आहे, त्यानंतर आहे लॅटरल ट्रू लिगामेंट आणि पोस्टेरियर लिगामेंट. आता हे सुद्धा विजिबल आहे. लॅटरल ट्रू लिगामेंट कुठे एक्सटेंड फ्रॉम साइड ऑफ ब्लाइंड ओके सॉरी दिस इज द करेक्ट, दिस इज टू बी करेक्शन, एक्सटेंड फ्रॉम द साइड ऑफ द So this is the lateral true ligament and this is the posterior ligament. तर इथे lateral true ligament तुम्हाला दिसत असेल, हे बघा, this is the lateral ligament and this is the posterior ligament. आता मला यामध्ये सगळ्यामध्ये कॉमन काय दिसतंय ते सांगा आधी तुम्ही, मग आपण बॅक टू दॅट जाऊ. ह्या सगळ्यांमध्ये कॉमन हे दिसतंय की हे सगळे स्ट्रक्चर्स ब्लॅडर पासून स्टार्ट होत आहे आणि आपले जे पेल्विक काय म्हणतो आपण जे कव्हरिंग असतात बिलकुल तिथं जाऊन एंड होत आहेत हे सगळे, म्हणून या सगळ्यांना काय म्हटलंय ट्रू लिगामेंट. आणि हे ऑल डायरेक्शन पासून काय करताय, ब्लॅडरला होल्ड करण्याचं काम करताय. ते जसं आपण बघितलं असेल बघा, भरपूर सारे पॉट्स असतात ज्यांना बघा वरती लटकवतात. आय जस्ट शो यू द शेप. असे पॉट्स असतात ज्यांना असे हँग केलेले असतात, ते कसे असतात सगळ्या डायरेक्शन मध्ये पकडलेले असतात, करेक्ट, वरती. फक्त इथं वरती नाही पकडलेलं आहे, बट वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये असं आणि असं पकडलेलं आहे. बट त्यांना फंक्शन तर सेमच आहे. ते काय करताय, पॉटला पकडून ठेवताय, इथं ब्लॅडरला पकडून ठेवताय. ठीक आहे, so lateral true ligament extend from the side of the pelvis to the pelvic cavity or we can say bladder pelvis. यहाँ पे इकडं फक्त करेक्शन करायचंय तुम्हाला, इथं ब्लॅडर करायचंय टू दी पेल्विक कॅव्हिटी. त्यानंतर पोस्टीरियर लिगामेंट एक्सटेंड फ्रॉम द बेस ऑफ द ब्लॅडर टू द वॉल ऑफ द पेल्विस. हे पण आपण बघितलं, पोस्टीरियर लिगामेंट पण आपण बघितलं. हे सगळे त्यांचेच पार्ट आहे. आता त्यानंतर आपल्याला अजून बघायचे ते म्हणजे फॉल्स लिगामेंट. आता फॉल्स लिगामेंट डिटेल मध्ये आपल्याला बघायची गरज आहे का, बिलकुल नाही. आपल्याला फॉल्स लिगामेंटचे फक्त नाव माहिती पाहिजे. काय आहे, मीडियन अम्बिलिकल फोल्ड फॉर्म्ड बाय द पेरिटोनियल कव्हरिंग, मीडियन अम्बिलिकल, that was median, this was medial umbilical folds, lateral false ligaments, posterior false ligaments. आता तुम्ही म्हणाल हे आणि ते ऑलमोस्ट सेम आहे, फक्त इकडे फॉल्स अटॅच्ड आहे आणि तिथं ट्रू अटॅच्ड आहे, एवढंच डिफरन्स आहे. याचे फक्त 4 नाव माहित पाहिजे. एक क्विक रिव्हिजन घेऊया आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलंय ते. सगळ्यात आधी आपण काय बघितलं, लिगामेंट्स ऑफ ब्लॅडर, त्याचे 2 टाइप्स कोणकोणते, ट्रू लिगामेंट्स आणि फॉल्स लिगामेंट्स. ट्रू लिगामेंट्स कशामधून फॉर्म होतात, पेल्विक फेशिया पासून, आणि फॉल्स पेरिटोनियल फोल्ड्स पासून. ट्रू सपोर्ट देण्याचं काम करतात, फॉल्स सपोर्ट देण्याचं काम करतात का, बिलकुल नाही. त्यानंतर आपण ट्रू लिगामेंट्स 5 बघितले टोटल. कोणते, टोटल त्यांची संख्या किती आहे, 9, आणि 5 टाइप्स आहे बाकी पेअर्स मध्ये. ठीक आहे, कोणकोणते, मीडियन अम्बिलिकल लिगामेंट किती आहे, 1, अपेक्स पासून जातो अम्बिलिकस पर्यंत. मीडियल प्युबोप्रोस्टॅटिक लिगामेंट किती आहे, 2, बॅक ऑफ प्युबिक बोन टू द प्रोस्टेटिक शीथ. परत लॅटरल प्युबोप्रोस्टॅटिक लिगामेंट किती, आर्च ऑफ पेल्विस पासून ते प्रोस्टेटिक शीथ, हे पण 2 आहेत. लॅटरल ट्रू लिगामेंट 2, पोस्टीरियर लिगामेंट पण 2 आहेत. आणि हे पण बघितलं ते एक्सटेंड फ्रॉम साइड ऑफ ब्लॅडर टू द पेल्विक कॅव्हिटी, एक्सटेंड फ्रॉम बेस ऑफ ब्लॅडर टू द पेल्विक कॅव्हिटी. आता इथं पण तुम्हाला क्लिअरली विजिबल आहे. आता तुम्ही मला म्हणाल की मॅम साइड ऑफ ब्लॅडर आणि बेस ऑफ ब्लॅडर काय, तर बेस बेसिकली पोस्टेरियर सरफेस असतो ब्लॅडरचा आणि साइड्स इज सुपेरोलॅटरल साइड्स म्हणतो आपण त्यांना. दीज आर द साइड ऑफ ब्लॅडर. आणि हा जो मागचा सरफेस असणार आहे ना, ब्लॅडर एक पाऊच सारखा आहे, पिरॅमिडल पाऊच सारखा. तर हे जे मागचा सरफेस असणार आहे, अँटेरियर ना मागचा सरफेस असणार आहे, त्यालाच आपण बेस ऑफ ब्लॅडर पण म्हणतो. आणि तिथून हे पोस्टेरियर लिगामेंट स्टार्ट होत आहे आणि जे साइड पासून स्टार्ट होत आहेत ते असे. सो बेसिकली जर याचा शेप तुम्हाला असं कन्सिडर करायचं असेल तर तुम्ही
असं शेप कन्सिडर करू शकता त्याचा ब्लॅडरचा. सो इथून तुम्हाला क्लिअर होत असेल, या बेस पासून जे चालले ते पोस्टिरियर, जे साइड पासून चालले ते हे वाले लॅटरल लिगामेंट, आणि जे अँटेरियर किंवा फ्रंट पासून जे जात होते प्युबोप्रोस्थेटिक शीट पासूनचे ते आहेत लॅटरल अँड मीडियल प्युबोप्रोस्थेटिक लिगामेंट. आणि त्यानंतर आपण बघितलं फॉल्स लिगामेंट कोणकोणते, मीडियन अम्बिलिकल फोल्ड, लॅटरल फॉल्स लिगामेंट आणि पोस्टिरियर फॉल्स लिगामेंट. सो फक्त एवढंच. आमची एक वेबसाईट आहे www.ayurvedmarathi.com, आणि तिथं आम्ही नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे फॉर फर्स्ट इयर स्टुडंट्स, दॅट इज लक्ष्य बॅच. प्लीज डू विजिट द साईट अँड please do see the demo lectures. Thanks for watching the video patiently. Have a nice day ahead. Thank you.